ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 4 सुबोध भानू 4 श्री बसवेश्वर. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे माद्रस आणि मादलांबिका हे एक सतशील जोडपे राहत होते. त्यांच्या पोटी बरेच दिवस संतान नव्हते. एका साधूच्या सूचनेवरून त्या जोडप्याने नंदिकेश्वराची आराधना आरंभिली. तपश्चर्येअंती मादलांबिकेला डोहाळ्याची चिन्हे दिसू लागली. पूर्ण दिवस भरताचा अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तिला सुपुत्र झाला. या जन्मी आपणास पुत्रप्राप्तीचा योग नाही म्हणून नाराज झालेल्या या जोडप्याला पुत्रमुख पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण तो आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण मूल जन्मल्यापासून रडेना आणि डोळे उघडून पाहिना. अनेक मंत्रतंत्रादी उपाय करूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. याच वेळी कप्पडी क्षेत्राहून जातवेद मुनी आपल्या शिष्यांसह त्या गावातील शिवालयात येऊन उतरले. ते भिक्षेचे निमित्त करून मादरसाच्या दारी गेले. साधूवर्यांना पाहताच दुःख समुद्रात बुडत असलेल्या मादरसाने त्यांचे आदरातिथ्य करून आपले संकट त्यांच्या पुढे निवेदन केले. तेव्हा त्यांनी आपल्या झोळीतील भस्म काढून मुलाच्या कपाळाला लावले. तोच मुलाने डोळे उघडले व ते रडू लागले. ते पाहून त्या उभयतांनी हर्षभरीत होऊन आपणच मुलाचे नाव ठेवावे म्हणून त्या मुनींच्या जवळ विनंती केली. तेव्हा मुनींनी मुलाचे नाव बसवेश्वर असे ठेवले. ते म्हणाले, तुमच्या आराधनेला खुश होऊन साक्षात बसवेशच तुमच्या उदरी अवतरला आहे. हा मोठा झाल्यावर सध्या वीरशैवमत जे क्षीण होत चालले आहे त्याचा पुनरुद्धार करील. मी याच्या गळ्याला एक लिंग बांधतो, तेच याचे कल्याण करील. असे म्हणून त्यांनी मुलाच्या गळ्याला लिंग बांधले. त्यावर माद्रसाच्या हातात भस्म देऊन हे जपून ठेवा आणि रोज याच्या कपाळाला लावा. कळू लागल्यावर त्याने रोज या लिंगाची पूजा करून प्रार्थना करावी आणि त्यावर जेवावे असे सांगून ते स्वस्थानी परतले. कप्पडी क्षेत्राला कुंडल संगम असेही म्हणतात. या ठिकाणी कृष्णा व मलप्रभा या नद्यांचा संगम असून तेथे संगमनाथाचे देवालय आहे. पुढे मादरसांनी गुरूंची आज्ञा घेऊन बसवेश्वरांना विद्याभ्यास करायला लावले. 8व्या वर्षी उपनयन विधी करण्यासाठी पुरोहितांना बोलावून सर्व तयारी केली. त्या समयी आज काय आहे असे बसवेश्वरांनी विचारले. तेव्हा पुरोहितांनी ब्राह्मणाच्या अंगी शुद्धता येण्याकरिता उपनयन विधी केला पाहिजे म्हणून तुझ्याकरिता शुभ मुहूर्त ठरविला आहे असे सांगितले. हे ऐकून बसवेश्वर म्हणाले, यापूर्वीच मला जातवेद गुरूंची दीक्षा मिळाली आहे. त्यांच्या सांगण्यावर निष्ठा ठेवून राहणे माझे कर्तव्य आहे. हे बसवेश्वरांचे बोलणे ऐकून सर्वांची मती कुंठित झाली. गुरुकृपेने आपला पुत्र बुद्धिवान, धर्मनिष्ठ, धैर्यवंत व सत्वशाली निपजला याबद्दल त्या उभयता मातापितरांना धन्यता वाटली. पुढे बसवेश्वर आपल्या गुरूंच्या सहवासात जाऊन राहिले. कल्याणपट्टण येथील मंत्री बलदेव हा बसवेश्वरांचा सख्खा मामा लागत होता. त्याने आपली कन्या गंगांबिका बसवेश्वरांना देऊन लग्न करण्याचे ठरवून जातवेद गुरूकडे आपल्या सेवकाकडून नजराण्यासहित पत्रिका पाठविली.
गुरुनी ती पत्रिका आपण वाचून, ही घे तुझ्या लग्नाची पत्रिका, असे म्हणून बसवेश्वरांच्या हाती दिली. पत्रिका वाचताच बसवेश्वर म्हणाले, स्वामी, ही लग्नपत्रिका नसून आपल्या पायापासून अंतरविणारी विघ्नपत्रिका आहे, असे मला वाटते. तेव्हा गुरूंनी आपला जो संगमनाथ आहे त्याच्या प्रेरणेनेच बलदेवाने तुझे लग्न ठरविले आहे. तेव्हा तू सत्वर लग्न उरकून घे, असे सांगितले. कल्याणपट्टण हे गुलबर्गा शहरापासून 50 मैलावर आहे. ठरल्याप्रमाणे बलदेवाने आपली कन्या गंगांबिका हिचे बसवेश्वराशी लग्न लावले आणि आपली एकुलती एक कन्या जवळ असावी या उद्देशाने जामातास आपल्याकडे कर्णिक म्हणजेच कारकून म्हणून नेमले. एके दिवशी येथील राजा बिज्जळ हा सभेत बसला असता एक ताम्रपट वाऱ्यासरशी उडत येऊन त्याच्या समोर पडला. त्यातील मजकूर तेथे जमलेल्या सभेतील पंडितांपैकी कोणासही वाचता येईना, कारण त्यावरची अक्षरे उलटी होती. इतक्यात आकाशवाणी झाली की तो मजकूर बसवेश्वर वाचून दाखविल. त्या क्षणी कारकून मंडळीतून बसवेश्वरांना बोलावून आणले. बिज्जळ भूपालाने तो ताम्रपट बसवेश्वरांच्या हाती देताच त्यांनी आरसा समोर धरला आणि चालुक्य राजाच्या काळी ठेवण्यात आलेले द्रव्य सिंहासनाच्या खाली आहे हा मजकूर वाचला. तेव्हा बिज्जळ राजाला अत्यंत आनंद झाला. लगेच त्याने ती जागा खणवून ते धन हस्तगत केले. पुढे बिज्जळाने बसवेश्वरांना मंत्रिपद देऊन आपली बहीण नीललोचना हिची त्यांच्याशी लग्न लाविले. बसवेश्वरांना जरी मंत्रिपद लाभले तरी आपल्या कार्याव्यतिरिक्त वेळ ते शिवस्मरणात घालवीत असत. ते देवाला आळवीत असता, कुंडल संगम देवा, तू निराकार असताना मी तुझे ज्ञानरूपी वाहन होतो. तू चराचर झालास तेव्हा मी तुझे चैतन्यरूपी वाहन होतो. तू शंकर होतास तेव्हा मी नंदीवाहन होतो. सध्या तू भवनाशार्थ जातवेद हे नाम धारण करून जंगम होऊन आलास तेव्हा मी तुझे भक्तरूपी वाहन आहे, असे म्हणत असत. त्यांच्या हातात पैसा मिळाला की ते जंगमांना आमंत्रण करून अन्नसंतर्पणार्थ खर्च करत असत. वीरशैव मत वाढविण्याच्या उद्देशाने गुरु आज्ञेनुसार त्यांनी महार, चांभार, परीट, ढोर, कोळी इत्यादी हीनदीन जडमूढ लोकांना दीक्षा दिली. ही त्यांची कीर्ती दूरवर पसरल्यामुळे झुंडीच्या झुंडी लोक शुद्ध होण्याच्या हेतूने त्यांच्याकडे यायला लागले. त्यामुळे रोजचेच अन्नसंतर्पण चालले. बसवेश्वरांनी चालविलेल्या या कार्याला बिज्जळ राजा आधीच विरोधी होता. त्यात दरबारातील काही चहाडीखोरांनी राजाचे कान फुंकले. त्यावर राजाने एके दिवशी बसवेश्वरांना बोलावून सांगितले की अन्नसंतर्पण, जंगमांचा सहवास, नीच जातीला दीक्षा देणे वगैरे हे चाळे तुम्ही सोडून द्या, नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा तरी द्या. हे राजाच्या तोंडचे शब्द ऐकताच बसवेश्वरांनी लगेच मंत्रिपदाचा त्याग केला आणि आपल्या दोघी बायका व पुत्र बालसंगय्य यांसह ते कायमचे कुंडल संगम क्षेत्री जाऊन राहिले आणि पुढे काही वर्षांनंतर ते संगमनाथामध्ये ऐक्य पावले. त्यांच्या हृदयखानीतून जी बोधरत्ने बाहेर पडली त्यातील काही खाली दिली आहेत. 1. संसार सर्पाला थोडासा धक्का लावला की मनुष्याच्या अंगी पंचविषयी रूप विष चढते. तेने करून त्याला सत्य काय ते दिसेनासे होते. करिता मनुष्याने सदा ओम नमः शिवाय म्हणत असावे. 2. मनात कडू ठेवून बाहेर गोड बोलणाऱ्या माणसाला त्याच्या गळ्यातील लिंग
काही करू शकत नाही. त्याला जंगमाजवळ थारा नाही. इतकेच नव्हे तर परमेश्वर देखील त्याला सहाय्य करीत नाही. 3. कुत्र्याचे दूध कुत्र्यालाच. विनहा पंचामृताला जसे ते उपयोगी नाही, त्याप्रमाणे पापी मनुष्याचे धन अनाठाईच खर्च व्हावयाचे. विनहा सत्कारणी पडत नाही. सत्कार्याला उपयोगी न पडणारे धन व्यर्थच होय. 4. चोरी व हिंसा न करणे, खोटे न बोलणे, क्रोध, निंदा व स्वप्रशंसा न करणे हीच अंतरंग व बहिरंग शुद्धी समजावी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.